नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आपण जी फ्री ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे, या बॅचमधलं आजचं आपलं 8वं व्हिडिओ सेशन आहे. आजच्या भागामध्ये आपण गट क संयुक्त पूर्व 2019 मधला जो क्वेश्चन पेपर होता, त्या क्वेश्चन पेपरमधले इकॉनॉमिक्स अर्थात अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न अभ्यासणार आहोत की कशाप्रकारे कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते, जेणेकरून 2022साठी अभ्यास करत असताना कुठले टॉपिक चांगल्या प्रकारे कव्हर करायचे त्याची कल्पना आपल्याला मिळेल आणि आपलं प्रिपरेशन अधिक सुकर होईल. 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये टोटल इकॉनॉमिक्सवरती 15 प्रश्न विचारले गेले होते. ते 15ही प्रश्न आपण सविस्तरपणे बघणार आहोत. पहिला प्रश्न जो ऑडिटिंगच्या रिलेटेड आहे, लेखापरीक्षण ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑडिट म्हणतो. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते कोणते प्रकार असू शकतात? बरोबर. इकॉनॉमिकच्या रिलेटेड आणि लेखापरीक्षण किंवा अकाउंटिंग याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर लेखापरीक्षण किंवा जास्त फॅमिलियर शब्द जो आपल्याला ऑडिट आहे, तर मित्रांनो ऑडिट हे दोन प्रकारचे असतात. एक जे असतं ते असतं फिक्स्ड आणि दुसरं जे असतं ते फ्लेक्झिबल. आता फिक्स्ड ऑडिट म्हणजे काय आणि फ्लेक्झिबल ऑडिट म्हणजे काय? तर फिक्स ऑडिट जे आहे त्याच्यामध्ये स्कोप आधीच ठरलेला असतो. म्हणजे एखाद्या संस्थेचं तुम्हाला ऑडिट करायचं आहे, तर हे ठरलेलं असतं की काय चेक करायचं हे पूर्वीच ठरलेलं असतं. म्हणजे जर खर्च किती झाला एवढंच जर चेक करायचं ठरलं असेल तर त्याच्यामध्ये फक्त तीच गोष्ट चेक केली जाईल की खर्च किती झाला. बट जर ऑडिट फ्लेक्झिबल असेल तर त्याच्यामध्ये हेही चेक केलं जाईल की खर्च किती झाला. बट ऑडिटरला पुढं जर वाटलं की खर्च कुठल्या उद्देशाने केला, तो उद्देश बरोबर होता का किंवा चुकीच्या उद्देशानं खर्च केला, तर ह्या अधिकच्या गोष्टी देखील फ्लेक्झिबल ऑडिटमध्ये चेक केल्या जाऊ शकतात. तर फिक्स ऑडिटमध्ये जे ऑडिटचा स्कोप आहे ते प्री डिफाईन्ड असतो किंवा आधीच डिफाईन केलेला स्कोप असतो. कुठल्या गोष्टी चेक करायच्या, कुठल्या गोष्टी तपासायच्या हे आधीच ठरलेलं असतं. बट फ्लेक्झिबल ऑडिटमध्ये ऑडिटर ॲज पर हिज चॉईस स्कोप जो आहे तो इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो आणि कुठल्याही रँडम गोष्टी तपासू शकतो. तर अशा दोन टाईपचे मेजर ऑडिट असतात लेखापरीक्षणमध्ये किंवा ऑडिटिंगमध्ये. ते आपल्याला दिसतंय ऑप्शन 3मध्ये निश्चित किंवा लवचिक, इंग्रजीमध्ये फिक्स्ड ऑफ फ्लेक्झिबल. आता मुद्दामून मी या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये प्रश्न ठेवला आहे, कारण बऱ्याच वेळ काय होतं इंग्लिश शब्द आपल्यासाठी फॅमिलियर नसतात. आता तर निश्चित किंवा लवचिक म्हटल्यावरती लवकर लक्षात येत नाही. तेच जर खाली बघितलं आपण फिक्स्ड ऑफ फ्लेक्झिबल तर लवकर लक्षात येतं. किंवा ऑडिटचंच घ्या, ऑडिट आपल्यासाठी फॅमिलियर शब्द आहे, बट लेखापरीक्षण तेवढा फॅमिलियर शब्द नाही, आपल्याला लवकर लक्षात येत नाही लेखापरीक्षण म्हणजे काय. परीक्षेमध्ये देखील जर कधी मराठीमध्ये प्रश्न कळाला नाही तर इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायचा. त्यातनं आपल्याला काही हिंट मिळू शकते किंवा काही फॅमिलियर शब्द किंवा फॅमिलियर टर्म्स आपल्याला मिळू शकतं आणि त्यातनं मग उत्तर शोधणं हे सोपं होऊ शकतं. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत? अर्थशास्त्रामध्ये एकूणच ज्या शासकीय योजना असतात त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. त्याच एका शासकीय योजनेवरती प्रश्न आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा जो आहे तो केंद्र सरकारनं 1978 साली लॉन्च केला होता आणि 1980 पासून हा प्रकल्प कार्यान्वित झाला होता, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. तर याचं टार्गेट जे होतं ते कोण आहे असा प्रश्न विचारलेला किंवा या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहेत? तर हा कार्यक्रम मुख्यतः ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी आणि जे कारागीर आहेत त्यांचा स्किल सेट इम्प्रूव्ह करण्यासाठी, बरोबर, म्हणजे त्यांचा कौशल्य विकास करण्यासाठी हा कार्यक्रम लॉन्च केला गेला होता, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. तर याच्यामध्ये जे कमी शेती असणारे शेतकरी किंवा ज्यांच्याकडे शेतीच नाही असे ग्रामीण भागातले कारागीर यांना या योजनेचा लाभ व्हावा असं टार्गेटेड होतं. त्यामुळं आपले या ठिकाणी लाभार्थी कोण असणार आहेत तर अल्पभूधारक शेतकरी, म्हणजे ज्यांच्याकडे कमी जमीन आहे, त्यानंतर अत्यल्पभूधारक शेतकरी, अतिशयच कमी जमीन असणारे शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी. मोठ्या शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे ए, बी आणि सी हा आपला पर्याय असणार आहे, जे आपल्याला दिसतंय ऑप्शन 3मध्ये ए, बी आणि सी. तर शासकीय योजना ज्या आहेत मित्रांनो त्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सगळ्या शासकीय योजनांचा
केंद्र सरकारच्या प्रमुख योजना त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते. हा जो प्रश्न आहे आयोगाने 2019 सालीच्या ॲन्सर कीमध्ये सेकंड ॲन्सर कीमध्ये कॅन्सल केला होता, कारण याचे दोन्ही उत्तर असू शकतात. तुटीचा अर्थसंकल्प देखील असू शकतो किंवा शिल्लकीचा अर्थसंकल्प देखील असू शकतो. म्हणून हे कन्फ्युजन असल्यामुळं आयोगानं हा फायनली क्वेश्चन जो आहे तो कॅन्सल केला होता किंवा डिलीट केला होता तुम्ही म्हणू शकता. बट या ठिकाणी फक्त आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो किंवा कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारू शकतो त्यासाठी मुद्दामून मी हा प्रश्न या ठिकाणी ठेवला आहे. तर टाईपचे ऑडिट कुठले आहेत याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. अंदाजपत्रकाचे किंवा बजेटचे टाईप्स कुठले आहेत, मी ऑडिटचे टाईप म्हणालो. बजेटचे टाईप कुठले आहेत याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो देखील टॉपिक आपल्याला कवर करायचा आहे. ज्यावेळी आपण इकॉनॉमिक्सचे लेक्चर सुरू करू त्यावेळी अर्थसंकल्प या टॉपिकमध्ये आपण हे सविस्तरपणे कवर करूया की तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे काय आणि संतुलित अर्थसंकल्प किंवा ज्याला आपण बॅलन्स्ड बजेट म्हणतो ते काय, ते व्यवस्थित समजावून घेऊया. त्यानंतर पुढचा प्रश्न, 3 विधानं दिली आहेत आणि कुठली विधानं बरोबर आहेत हे आपल्याला विचारलं आहे. पहिलं दिलं आहे 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. भारत सरकारकडनं केंद्र सरकारकडनं वेळोवेळी देशासाठीचं देशभर राबवलं जाणारं औद्योगिक धोरण जे ते जाहीर केलं जातं. भारतामध्ये असं पहिलं औद्योगिक धोरण जे आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणतो ती 1948 साली जाहीर झाली होती आणि रिसेंटली जे आहे ते 1991मध्ये, बरोबर, म्हणजे जो आपण उदारीकरण खाजगीकरण याच्यानंतरचा काळ म्हणजे 1991, बरोबर, 1991मध्ये रिसेंट इंडस्ट्रियल पॉलिसी ज्याला आपण न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी किंवा NIP 1991 असं म्हणतो ती जाहीर झाली होती, बरोबर. तर ह्या 1948 ते 1991च्या कालावधीच्या दरम्यान असे अनेक औद्योगिक धोरणं जी आहेत ती वेळोवेळी जाहीर झाली होती. त्यातलं 1956चं औद्योगिक धोरण हे प्रमुख होतं, बरोबर. त्यातलेच बरेच फॅक्टर जे ते पुढं कॅरी ओव्हर झालेले आहेत 1991पर्यंत आणि 1991मध्ये येता येता आपण खाजगीकरणाकडं उदारीकरणाकडं वळलो आणि मग लायसन्स राज, कोटा राज हे सगळं काय झालं, कॅन्सल झालं 1991च्या औद्योगिक धोरणानुसार. बट 1956चं जे मेजर औद्योगिक धोरण होतं त्याच्याविषयी आपल्याला विचारलं आहे. पहिले स्टेटमेंट दिलं आहे 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. आता 1947मध्ये ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो त्याच्यानंतर औद्योगिक विकास सगळ्या क्षेत्रांमध्ये सारखा झालेला नव्हता. म्हणजे महाराष्ट्र बघितला आणि त्यावेळीचा जर तुम्ही बिहार घेतला, बरोबर, तर दोन्हीकडची जी डेव्हलपमेंट आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ती सारखी नव्हती. तर हा प्रादेशिक बॅलन्स, रिजनल बॅलन्स इस्टॅब्लिश करण्यासाठी उद्योगांमधला ह्या धोरणामध्ये विशेष प्रोत्साहन दिलं गेलं होतं. अशा प्रकारच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या मांडल्या गेल्या होत्या जेणेकरून सगळ्या राज्यांचा, सगळ्या प्रदेशांचा योग्य औद्योगिक विकास साधला जावा आणि जो प्रादेशिक इम्बॅलन्स आहे किंवा प्रादेशिक असमतोल आहे तो कमी व्हावा आणि सगळ्या भागांची एक समतोल औद्योगिक विकास किंवा औद्योगिक वाढ व्हावी. तर हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. 1956च्या धोरणामध्ये अशा प्रकारची पॉलिसी होती. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे 1955मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समितीसुद्धा म्हणतात. तर हे स्टेटमेंट देखील या ठिकाणी बरोबर आहे. 1955मध्ये गाव आणि लहान उद्योग समिती जिचा उद्देश हा होता की ग्रामीण भागामध्ये लघु उद्योगांचा विकास होण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठीचा हा अभ्यासगट होता आणि याचे अध्यक्ष जे होते या समितीचे ते दत्तात्रय कर्वे होते. म्हणून या समितीला कर्वे समितीसुद्धा म्हणतात. पुढे अभ्यास करत असताना आपण या सगळ्या समिती ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट दिलं आहे एक लघु औद्योगिक युनिट म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल युनिट, बरोबर, जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे.
आता जे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल युनिट आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंटची लिमिट ही 1 कोटी रुपये. किती? 1 कोटी रुपये. त्यामुळे 10 कोटी या ठिकाणी चुकीचं. त्यामुळे स्टेटमेंट सी जे ते आपण इग्नोर करणार आहोत आणि ए आणि बी हे आपलं उत्तर असणार आहे, जे आपल्याला दिसतंय ऑप्शन 1मध्ये. ए आणि बी हे स्टेटमेंट काय आहेत? बरोबर. त्यामुळे 59चं आपलं उत्तर आहे ए आणि बी. तर लघु उद्योग काय, अतिसूक्ष्म उद्योग काय, अवजड उद्योग काय आणि त्याच्यामध्ये गुंतवणुकीच्या काय मर्यादा, हे देखील आपण स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. 3 विधानं दिलीत आणि कुठली विधानं बरोबर आहेत हे विचारलं आहे. पहिलं विधान आहे, महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013मध्ये जाहीर केलं. बरोबर आहे. महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारचं धोरण म्हणजे सेंद्रिय शेतीचं धोरण 2013मध्ये जाहीर केलं होतं. 2012-13चं जे बजेट होतं त्याच्यामध्ये याचा मेन्शन होता. त्यांचं पुढचं स्टेटमेंट आहे, महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011मध्ये जाहीर केली. हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. कृषी संजीवनी योजना जिचं आधुनिक रूप जे आहे ते नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना आहे. ही कृषी संजीवनी योजना महाराष्ट्र राज्य सरकारनं 2011मध्ये जाहीर केली होती. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे की महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. आता हा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्र राज्यानं जो आहे तो ADB अर्थात एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे तिच्या मदतीनं सुरू केला होता, नक्की वर्ल्ड बँक किंवा जागतिक बँक. त्यामुळे स्टेटमेंट सी जे ते या ठिकाणी चुकीचं आहे. आता पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम काय हे आपण नंतर स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत. बट तात्पुरती तर लक्षात घ्या की स्टेटमेंट सी जे ते चुकीचं आहे, कारण हा शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जो आहे तो ADB अर्थात एशियन डेव्हलपमेंट बँकच्या मदतीनं सुरू केलेला होता. त्यामुळे स्टेटमेंट ए आणि बी आपले करेक्ट आहेत, जे आपल्याला दिसतंय ऑप्शन 1मध्ये ए आणि बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. इथे देखील विधानं दिली आहेत 3 आणि कुठली असत्य आहेत म्हणजे कुठली रॉंग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे चुकीचं आहे, कारण जे व्यापारी बँक आहेत त्यांचं पतपत्र देणं हे प्राथमिक कार्य नाही. पतपत्र ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रेडिट लेटर्स म्हणतो, हे त्यांचं प्रायमरी टास्क नाही. त्यांचं प्रायमरी टास्क काय की ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे आणि पत निर्मिती करणे हे त्यांचे प्रायमरी टास्क आहेत. त्यामुळे क्रेडिट लेटर देणे हे त्यांचं प्राथमिक कार्य नाही. त्यानंतर पुढे दिलं आहे की व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही. तर व्यापारी बँकांच्या ज्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी आहेत याच्यामध्ये फरक असतो. डेली विड्रॉल लिमिटमध्ये फरक आहे, त्यानंतर व्याजदरामध्ये फरक आहे. आता बचत खाते काय असतात बरोबर आणि चालू खाते काय असतात हे आपण बँकिंग टॉपिक ज्यावेळी कवर करू त्यावेळी स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत. बट तुर्तास हे समजून घ्या की हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे, कारण व्यापारी बँक जरी असली तर तिचे सेविंग अकाउंट्स आणि करंट अकाउंट्स याच्यामध्ये फरक असतो. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. आता हे स्टेटमेंट देखील चुकीचं आहे. देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे RBI बरोबर. तर RBIच फक्त पतनिर्मिती करते का? नाही. RBI पतनिर्मितीचे धोरणं निश्चितच ठरवते. पतनिर्मितीचा जो दर आहे तो देखील RBI कंट्रोल करतं. RBIची जी मॉनिटरी पॉलिसी आहे तिच्याद्वारे. बट पतपैसा फक्त RBI निर्माण करत नाही. ज्या सगळ्या बँका आहेत बरोबर त्या सगळ्या पतपैसा निर्माण करतात कर्जांच्या माध्यमातून आणि त्यावरनं मिळणाऱ्या व्याजाच्या माध्यमातून. त्यामुळे ऑप्शन सी देखील चुकीचं आहे की केवळ RBI पतपैसा निर्माण करत नाही. तेव्हा या ठिकाणी ABC म्हणजे वरील सर्व जे स्टेटमेंट्स आहेत ते असत्य आहेत किंवा चुकीचे आहेत. तेव्हा ऑप्शन 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. बँकिंगमध्ये RBI फार महत्त्वाचं टॉपिक आहे. त्यानंतर RBIची मॉनिटरी पॉलिसी, क्रेडिट पॉलिसी ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे पुढे इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ लेक्चर करत असताना कवर करणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतातील उच्च
जननदरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? भारतामध्ये जो उच्च जननदर आहे त्यासाठी कारणीभूत असणारे 2 सामाजिक घटक. तर यातला एक घटक आहे की ज्यावेळी मुलींचं लग्न होतं त्यावेळी त्यांचं वय जे आहे ते फार कमी असतं, बरोबर. हा एक घटक कारणीभूत आहे. आणि दुसरा एक की धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा आहेत, तो देखील घटक उच्च जननदरासाठी कारणीभूत आहे. तेव्हा बी आणि डी हे आपलं उत्तर असणार आहे जे आपल्याला दिसतंय 2मध्ये. तर एकूणच लोकसंख्या या टॉपिक खाली हा क्वेश्चन मोडतो. तेव्हा लोकसंख्या आणि डेमोग्राफी याचा आपण सविस्तर अभ्यास पुढच्या आपल्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये करूयात. त्यानंतर भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? हे बहुधा मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असेल की वित्त आयोग जो आहे तो केंद्र आणि राज्य म्हणजे स्टेट आणि सेंटर यांच्यामध्ये जे आर्थिक साधन सामुग्री आहे किंवा जो रेव्हेन्यू आहे त्याच्या वाटपाचं काम करतो. वित्त आयोग हा एक संवैधानिक आयोग आहे आणि दर 5 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती यांच्याद्वारे ह्या आयोगाची नेमणूक केली जाते, जेणेकरून करामध्ये किंवा महसुलामध्ये जो केंद्राचा आणि राज्याचा वाटा आहे तो ठरवला जावा. तर हे काम जे ते वित्त आयोग करतं. वित्त आयोग काय हे आपण 2 टॉपिकमध्ये आपल्याला कव्हर करायला लागणार आहे. एक तर इकॉनॉमिक्समध्ये देखील आणि दुसरं पॉलिटीमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये देखील. कारण तिथे पण केंद्र आणि राज्य यांचे संबंध अभ्यासत असताना हा टॉपिक येतो. त्यामुळे हा देखील टॉपिक आपण सविस्तरपणे कव्हर करूया, कारण दोन्ही ठिकाणी याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायनान्स कमिशन म्हणतो. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? राजकोषीय धोरण ज्याला आपण इंग्रजीमध्ये फिस्कल पॉलिसी म्हणतो. आता इथे ऑप्शन दिलेत बँक दर. तर बँक दर जो आहे तो मॉनेटरी पॉलिसीशी रिलेटेड असतो, बरोबर. मुद्राविषयक धोरण तो राजकोषीय धोरणाशी निगडीत किंवा संबंधित नसतो. बट कर आणि करेतर महसूल जो आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सरळ राजकोषीय धोरणाशी किंवा ज्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो त्याच्याशी संबंधित असतो. त्यामुळे ऑप्शन 2 जे ते आपलं उत्तर असणार आहे. आता फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण म्हणजे काय आणि रिझर्व्ह बँकेचं मौद्रिक धोरण, मुद्राविषयक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय ते आपण पुढे अभ्यासणारच आहोत, कारण तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. 1-2-3 मिनटामध्ये डिस्कस करून ते समजणारही नाही आणि सांगता येणार नाही. त्यामुळे पुढे आपल्या व्हिडिओ सेशन्समध्ये आपण तो टॉपिक व्यवस्थितपणे कव्हर करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना जिला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो तिच्याशी संबंधित आहे. 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. हे स्टेटमेंट बरोबर आहे. 1 जानेवारी 1995ला जी आहे ती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे. बरोबर. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे बंधनं येतात आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जो आंतरराष्ट्रीय व्यापार होतो त्याच्यामध्ये सुसूत्र येण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली होती. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. बरोबर. भारत हा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला विचारलं असत्य स्टेटमेंट, तर कुठलंही असत्य नाही आहे. त्यामुळे चौथा जो ऑप्शन आहे तो आपला बरोबर असणार आहे. ह्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे हेडक्वार्टर आहे ते जिनेवामध्ये. जिनेवा कुठे येतो तर स्वित्झर्लंडमध्ये येतो जिनेवा. या ठिकाणी WTOचं हेडक्वार्टर आहे. WTO प्रमाणेच इतर देखील ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत जशी वर्ल्ड बँक असेल, त्याचबरोबर ADB एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, त्यानंतर IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, बरोबर, किंवा UNच्या युनायटेड नेशन्सच्या काही संस्था असतील, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. एका स्वतंत्र सेशनमध्ये आपण या सगळ्या संस्था पुढे कव्हर करूयात, जेणेकरून परीक्षेसाठी आपल्याला त्याचा यूज होईल.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की लिटरसी, ज्याला आपण मराठीमध्ये साक्षरता म्हणतो, साक्षरता अर्थात शिक्षण, हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? आता शिक्षण जे आहे, हा मानवाच्या विकासाचा निर्देशांक आहे. आणि मानव काय आहे, कुठल्याही देशासाठी एक संसाधन आहे. ज्या प्रकारे खाणी किंवा तिथले खनिजं, पेट्रोलियम, हे सगळे काय आहेत, संसाधन आहेत किंवा रिसोर्सेस आहेत. पाणी देखील एक संसाधन आहे, एक रिसोर्स आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही देशाची लोकसंख्या किंवा कुठल्याही देशाचे लोक हे काय आहेत, त्या देशाचे संसाधन किंवा रिसोर्स आहेत. कारण देशाचा विकास हा कशावरती डिपेंडंट आहे, इव्हेंच्युअली तिथल्या लोकसंख्येवरती किंवा तिथल्या लोकांवरती. त्यामुळे शिक्षण जो आहे ते कुठल्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे, तर ते मानवी साधन संपत्ती जी आहे देशाची, तिच्या विकासाशी निगडीत आहे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये ह्युमन रिसोर्स म्हणतो. त्या ह्युमन रिसोर्सच्या विकासाशी संबंधित हा निर्देशांक आहे शिक्षण. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? आता तुटीच्या अर्थसंकल्पामुळे काय होतं की चलनवाढ जी आहे ती अधिक होते आणि त्यामुळे किमती ज्या आहेत वस्तूंच्या त्या अधिक वाढतात, बरोबर. तर तुटीच्या अर्थसंकल्पामुळं कुठली समस्या निर्माण होते, तर किंमत पातळीमध्ये वाढ होते. ज्यावेळी तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळी किमती वाढतात. आता तुटीचा अर्थसंकल्प काय, याच्यावरती आधी देखील एक प्रश्न विचारला, बरोबर. 15पैकी 2-3 प्रश्न जे आहेत ते अर्थसंकल्पाशी निगडीत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. गट कचा आयोगाचा जो सिलेबस देखील आहे त्याच्यामध्ये सेपरेट टॉपिक म्हणून मेन्शन केलेला आहे अर्थसंकल्प. त्यामुळे अर्थसंकल्प एकदम व्यवस्थितपणे अभ्यासणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? हा देखील बजेटचे रिलेटेड किंवा अर्थसंकल्पाच्या रिलेटेड क्वेश्चन आहे की गव्हर्नमेंट जे बजेट असतात त्याचे एकूण किती प्रकार असतात. तर गव्हर्नमेंट बजेट मी आधी सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारचे असतात मेनली. एक जे पहिलं ते बॅलन्स्ड बजेट, ज्याला आपण मराठीमध्ये संतुलित बजेट म्हणतो. त्याच्यानंतर डेफिसिट बजेट, ज्याला आपण तुटीचा अर्थभरणा म्हणतो. आणि तिसरं जे ते सरप्लस म्हणजे शिल्कीचं बजेट किंवा शिल्कीचा अर्थभरणा. अशा 3 प्रकारचे हे बजेट्स असतात. त्यामुळे ऑप्शन 2 जे ते आपलं उत्तर असणार आहे की 3 टाईपचे गव्हर्नमेंट बजेट्स असतात. आता हे तिन्ही गव्हर्नमेंट बजेट्स नेमके कसे असतात ते आपण पुढं अभ्यासणारच आहोत. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन की लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते, म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी कशा प्रकारे मोजली जाते. तर ही दर चौरस किलोमीटर मोजली जाते. आपल्याला माहिती आहे की एका चौरस किलोमीटरमध्ये किती व्यक्ती राहतात, म्हणजे देशाची लोकसंख्या घनता. त्या लोकसंख्या घनतेवरती आणखी देखील प्रश्न विचारले जातात. MPSCचं खूप फेवरेट टॉपिक आहे की कुठल्या राज्याची लोकसंख्या घनता सगळ्यात कमी आहे किंवा जास्त आहे. महाराष्ट्रामधले कुठल्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता सगळ्यात कमी आहे किंवा जास्त आहे. अशा प्रकारचे प्रश्न दरवर्षी विचारलेले असतात MPSCच्या सगळ्याच परीक्षेमध्ये. त्यामुळे हा देखील आपला एक महत्त्वाचा टॉपिक आहे. एकूणच लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन आणि डेमोग्राफी हे दोन्ही टॉपिक आपल्याला व्यवस्थितपणे कव्हर करायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या संदर्भात क्रूड ऑइलनंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे, बट तो आर्थिक पाहणी 2016 नुसार म्हणजे इकॉनॉमिक सर्वे 2016 नुसार भारताच्या संदर्भात क्रूड ऑइलनंतर आयात होणारा दुसरा महत्त्वाचा घटक कोणता आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं जे सगळ्यात जास्त आयात होणार आहे ते क्रूड ऑइल आहे किंवा कच्चं तेल आहे. आणि त्यानंतर दुसरा घटक कुठला, हा प्रश्न आहे. तर 2016च्या आर्थिक सर्वेक्षण पाहणीनुसार क्रूड ऑइलच्या नंतर आयातीमध्ये सोन्याचा नंबर लागत होता 2016च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार. त्यामुळे ऑप्शन 3 जो आहे तो आपलं उत्तर असणार. तर आपल्याला रिसेंट जे आहेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2020-21चे हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती देखील 2022च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. आय होप की कशा प्रकारचे प्रश्न आयोग गट क पूर्वसाठी विचारतोय तुमच्या ध्यानात आलं असेल. याच्यात मेनली अर्थसंकल्प म्हणजे बजेट, बरोबर. त्यानंतर बँकिंग,
त्यानंतर लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन, हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. तर ते आपण व्यवस्थितपणे कव्हर करणं अपेक्षित आहे. याच्यावरती लवकरच आपण डेडिकेटेड टॉपिक वाईज व्हिडिओ लेक्चर्स पोस्ट करणार आहोत चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला वेळेवरती मिळतील. त्याचबरोबर ह्या ज्या सगळ्या आपल्या लेक्चरच्या नोट्स आहेत किंवा क्वेश्चन्स पेपर्स आहेत, हे मी सगळे आपला टेलिग्राम चॅनल जो आहे @ज्ञानमित्र, आपल्या ज्ञानमित्र अकॅडमीचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती मी डेली पोस्ट करतो आहे. तर @ज्ञानमित्र असं टेलिग्रामवरती सर्च करून तुम्ही हा चॅनल देखील जॉईन करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा हेल्पफुल ठरत असतील तर प्लीज लाईक करा. त्याचबरोबर तुमचे काही फीडबॅक असतील तर कमेंट करत जा. माझ्या मागच्या 1-2 व्हिडिओ लेक्चर्समध्ये काही छोटे एरर झालेले होते. जसा भूगोलामध्ये आपण एक क्वेश्चन होता 42 नंबरचा, की वस्तू दिलेल्या होत्या आणि त्यांची ठिकाणं दिलेली होती. लाईक औरंगाबादची हिमरू शाल, सोलापूरची चादर. तर त्या ठिकाणी मी वरती एक्सप्लेन बरोबर केलं होतं, बट खाली ऑप्शन सिलेक्ट करताना मी चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला होता. तर आपल्या मित्रानं आज मला कमेंट करून ते सांगितलं, तर मी ते रेक्टिफाय करू शकलो. बरोबर. तर असे काही एरर असतील तर कृपया कमेंट करून कळवत चला. त्याचबरोबर तुमचा काही फीडबॅक असेल तर तो देखील कमेंट करून कळवत चला, जेणेकरून मला कळेल की मी जे एफर्ट्स टाकतो आहे या व्हिडिओज मागे, तर ते कुणासाठी तरी हेल्पफुल ठरतायत नाही ठरतायत हे मला कळेल आणि अजून चांगलं करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होऊ शकेल. तर प्लीज लाईक करत चला किंवा तुमचं काही फीडबॅक असेल तर कमेंट करत चला. थँक्यू व्हेरी मच.